आज खरं तर ऊर भरून आलाय, कारण आजच्या नंतर वर्दी घालणार नाहीये. रोजची गडबड नसणार आहे. पट्टा दे, टोपी दे किंवा रुमाल दे, हे सगळं नसणार आहे सोबत. कारण पोलीस पत्नी असूनही कधी पोलीस स्टेशनला जाण्याचं भाग्य मिळालं नाही, आणि कधी जर गेलेच असेल एखाद वेळ तर माहेर असल्यासारखं वाटलं. बरं, आज तुम्ही सर्व पोलीस पत्नींच्या वतीनं संपूर्ण मुंबईतल्या महिलांच्यासाठी पोलीस स्टेशनसाठी म्हणजे महिलांच्या वतीनं जे पोलीस स्टेशनला तुम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे ते हे की तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा तुम्हाला माहेरी आल्यासारखं वाटत होतं. मी मानाचा मुजरा करते सगळ्यांना की तुम्ही इतकं 33 वर्षाची सर्व्हिस तुम्ही फार छान व्यक्त केलं की या खात्यानं खूप काही दिलं आणि तुम्ही त्याचे ऋणी आहात. ह्या पुढचा काळ तुमचा निवृत्तीनंतरचा जो असेल तो इतका छान जगा ना. मनात येईल तसं लहान मूल व्हा, कुठेतरी नाचा, मित्रांमध्ये बसा, गप्पा मारा, फेरफटका मारा, पण जगा. मुंबई पोलीस दलाकडून आयोजित केला जाणारा पोलिसांच्या निवृत्ती समारंभाचा सोहळा नुकताच पोलीस आयुक्तालयात पार पडला. यावेळी 115 पोलीस सेवानिवृत्त झाले. दर महिन्याला आयोजित केला जाणारा हा सोहळा यावेळी मात्र खास ठरला तो एका भाषणामुळे. एका पोलीस पत्नीनं केलेलं भाषण आणि त्याची पोलीस आयुक्तांनी घेतलेली दखल विशेष ठरली. दिगंबर मल्हारी गोमासे हे मुंबईसह पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांच्या पत्नी रत्नप्रभा गोमासे यांनी हृदयस्पर्शी भाषण केलं, जे आता तुफान व्हायरल होत आहे. खरं तर दडपण आलंय, कारण हे व्यासपीठ म्हणजे माझ्यासाठी मी पहिल्यांदा बोलते, आणि अभि नाही तो कभी नाही. आज जर नाही बोलले तर परत बोलण्याची संधी मिळणार नाही आहे. म्हणून मग थोडीशी धाडस करून इथे आले सर की मला बोलायचं आहे. ह्यानंतर आणि तुटकं मुटकं बोलणार आहे, कारण मी काही वक्तृत्वात तेवढी हुशार नाही आहे. माझं व्यासपीठ, माझं किचन, माझी मुलं आणि पती. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभेच्छा इथून पुढच्या आयुष्यासाठी. आतापर्यंतच्या म्हणजे धकाधकीच्या जीवनातून तुम्ही आता निवृत्त होत आहे, आणि आता ह्यापुढे माहीत नाही दळण भाजी इतर काही ह्यात पडणार आहात. तयारी ठेवा. काही नातवंडही खेळवायची आहेत, काहींना असतील नातवंड. मी असं म्हणेन की ह्या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्यशक्ती, उंबरट्यावर आकाशाला झेप असावी, उंबरट्यावर भक्ती. ह्या खात्यानं खूप दिलं आहे, खूप ऋणी आहे या खात्याची. आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुलं खूप उंचावर आहेत. काहींची मुलं अधिकारी असतील, काहींची मुलं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असतील, काहींची मुलं परदेशात असतील. हे ह्या खात्यानं दिलं आहे. आज खरं तर ऊर भरून आलं आहे, कारण आजच्या नंतर वर्दी घालणार नाही आहे. रोजची गडबड नसणार आहे. पट्टा दे, टोपी दे किंवा रुमाल दे, हे सगळं नसणार आहे सोबत. आणि खरंच फार वाईट वाटतं आहे मला. एक अभिमानाने मिरवत होते मी पोलीस पत्नी आहे, आणि तितकाच मानही मिळाला. मला वाटतं मी CP साहेबांना पहिल्यांदा पाहते, आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला पाहते. कारण पोलीस पत्नी असूनही कधी पोलीस स्टेशनला जाण्याचं भाग्य मिळालं नाही, आणि कधी जर गेलेच असेल एखाद वेळ तर माहेर असल्यासारखं वाटलं. बरं, तिथे गेल्यावर असं वाटत होतं की मी माहेरी आले. आणि खरं पाहिलं तर हा सन्मान पोलिसांपेक्षाही त्यांच्या पत्नीला खरंच खूप मानाने जगता येतं. मी पोलिसाची बायको आहे. माझ्यासाठी खूप मोठं होतं हे 33 वर्ष. फार म्हणजे अनुभव आहे, काही चांगले काही वाईट. तेवढा वेळ त्यांनी मला दिला नाही, घरातही दिला नाही, मुलांनाही दिला नाही. पण आज कळतंय, हे सगळं पाहून आज कळतंय की खरंच वाऱ्या वावदानात असेल, पाण्या पावसात असेल, पूर असेल, अगदी रस्त्यावर कुत्रे मांजरं आले तरी पोलिसांना फोन येतो की उन्हाळ कुत्रे फिरतायत, जनावरं फिरतायत. माझा स्वतःचा अनुभव आहे. ट्रेनमधून जात असताना एक पोलीस शिपाई होते महिलांच्या डब्यामध्ये. एक जोरदार वेगाने एक दगड आला दारातून, आणि तो दगड त्या आपण ज्या कडीला पकडतो त्या कडीला लागून तिन्ही कड्या रांगेत तुटल्या होत्या. इतक्या वेगात तो दगड आलेला होता. तर बाकीच्या महिला सांगत होत्या, पोलीस काय करतायत, पुढे व्हा ना जरा, तुम्हाला दिसत नाही का? तर मी त्यांना म्हटलं, तेही 2च हात 2च पाय, आपल्याच इतके अवयव आहेत, त्यांना काय 10 हत्तींचं बळ आहे का? आपण सगळ्यांनी मदत करूया ना. तिथे कळालं की खरंच किती म्हणजे
गांभीर्य कळालं पोलिसाच्या नोकरीचं. त्याशिवाय कोरोना काळात आपण पाहिलं की आपण सगळे म्हणजे जीव मुठीत घेऊन जगत होतो. अशा वेळात आपले नवरे म्हणजे पोलीस बांधव म्हणजे मी माझ्या सगळ्या भगिनींना सांगते, पोलीस बांधव रस्त्यावर उभे होते, जीवाची पर्वा न करता उभे होते. जाळपोळ असेल किंवा कुठे मारामारी असतील, कुठे पूर आला असेल, 26/11चा प्रसंग सगळ्यांना आठवतोय. आपण 4-4 दिवस घरी आले नव्हते. म्हणजे हे सगळं जगत असताना मी मानाचा मुजरा करते सगळ्यांना की तुम्ही इतकं 33 वर्षाची सर्व्हिस 33 वर्षाची सर्व्हिस तुम्ही पूर्ण केली आहे. पण आता ह्यानंतर मी एवढंच सांगेन, म्हणजे मी काही खूप हुशार किंवा ज्ञानी नाही आहे, पण मला असं वाटतं की मी 40 ओलांडल्यानंतर मला जे वाटतंय ते कदाचित आता सगळ्यांनाच वाटत असावं की ह्यानंतरचं आयुष्य असं असावं. आजचा दिवस खरा महत्त्वाचा आहे, उद्याचा कोणी पाहिलेला नाही. आता इथून मागे आपण जे कमवलं आहे ना ते जगा, मागे ठेवा किंवा हे नको ते नको असं नको. ह्या पुढचा काळ तुमचा निवृत्तीनंतरचा जो असेल तो इतका छान जगा ना, मनात येईल तसं लहान मूल व्हा, कुठेतरी नाचा, मित्रांमध्ये बसा, गप्पा मारा, फेरफटका मारा, पण जगा. इथून पुढचा काळ फक्त जगायचं आहे, हे बोनस आयुष्य असं समजा आणि जगायचं आहे. आणि आम्ही म्हणजे आपण पोलीस पत्नी आपण सगळ्यांनी जगू द्यायचं आहे. म्हणजे त्यांनी आतापर्यंत खरंच म्हणजे असं म्हणूया की सासूरवासातून बाहेर पडले आत्ताशी. कारण पोलीसमध्ये भरती झालं म्हणजे सासरी गेल्यासारखंच आहे. तेव्हा आता आपण त्यांना सहकार्य करायचं आहे आणि आपण दोघांनी छान जगायचं आहे. आणि ह्या पलीकडे मला वाटतं मी खूप बोलायचं वाटतंय, पण नको, वेळ कमी आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. रत्नप्रभा यांच्या भाषणाचं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीही तोंड भरून कौतुक केलं. गोमासेंनी फारच चतुरपणा करून श्रीमती गोमासेंना पुढे केलं. म्हणजे त्या इतक्या सुंदर का बोलल्या ह्याचं मला बरोबर आकलन झालेलं आहे. नवरा एवढा चतुर आहे तर बायकोला त्याला सांभाळायला फार चतुर राहावंच लागणार आहे. फार सुंदर बोललात तुम्ही श्रीमती रत्नप्रभा गोमासे. खरं तुम्ही फार छान व्यक्त केलं की या खात्यानं खूप काही दिलं आणि तुम्ही त्याचे ऋणी आहात. आज तुम्ही सर्व पोलीस पत्नींच्या वतीनं संपूर्ण मुंबईतल्या महिलांच्यासाठी पोलीस स्टेशनसाठी म्हणजे महिलांच्या वतीनं जे पोलीस स्टेशनला तुम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे ते हे की तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा तुम्हाला माहेरी आल्यासारखं वाटत होतं. माझी अशी इच्छा आहे की मुंबईमधली कुठलीही महिला किंवा मुलगी जर पोलीस स्टेशनमध्ये आली तर तिला तुम्हाला जसं वाटत होतं तसंच वाटावं. त्या दृष्टीनं आम्ही सतत प्रयत्नशील असतो. महिला सुरक्षा हे मुंबई पोलिसांचं प्राधान्य आहे. मला आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो. आमच्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलंय. गेल्या वर्षभरात महिलांच्या विरुद्धचे गुन्हे हे याचं प्रमाण जवळजवळ 5 ते 7% मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये कमी झालेलं आपल्याला आढळतंय. आणि उकल जो आहे तो जवळपास 98% गुन्हे आपण उकल करून आरोपींना जे आहे ते गजाआड केलेलं आहे. यामध्ये आमचे आजचे बांधव आणि जे सेवेतले बांधव आहेत त्यांचे ऋण व्यक्त करावे तितके कमी आहेत. एकदा आमच्या या बांधवांसाठी आणि सेवेत असलेल्या बांधवांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात.